खरीपापूर्वी जे आहे ते आंतरमशागतीचे सध्या शेतामध्ये काम सुरू आहे, तर दुसरीकडे शेतकरी खतं बेबी आणण्यासाठी जे आहे ते मार्केटमध्ये फिरतायत. मात्र मार्केटमध्ये शेतकऱ्यांना जे आहे ते खतच उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे आता क्रांतिकारी शेतकरी संघटना कुठेतरी आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये याच संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जे आहे थेट टोपल्यामध्ये वाळू आणलेली आहे आणि वाळू घेऊन शेतकरी जे आहेत ते कृषी अधीक्षक यांच्या दालनामध्ये काही काळ त्यांनी आंदोलन केलं आणि आंदोलनानंतर परत वाळू घेऊन जे आहे ते कृषी अधिकाऱ्याच्या कॅबिन बाहेर हे शेतकरी पुन्हा जमलेले आहेत. नेमकी तुम्ही वाळू पेरण्याची परवानगी मागितली आहे कृषी विभागाकडे, कारण काय? नाही, या जिल्ह्यामध्ये दुकानावर जर शेतकरी गेले तर त्यांना डीएपी मिळायला तयार नाही, युरिया मिळायला तयार नाही, त्यांच्यासोबत दुसरंच कोणतं तरी खत घ्या असं सांगतायत. म्हणजे शेतकऱ्यांची फसवणूक होते आणि ज्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देता येतं त्याला आवाच्या सव्वा भावात त्या ठिकाणी डीएपी खत देत आहेत. म्हणून आम्ही जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी फोनवर म्हटलं खत नाही उपलब्ध. त्यांचं म्हणणं आहे परंतु जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कुठेही खत नाही, म्हणून या ठिकाणी ही वाळू घेऊन आलो, रेती घेऊन आलो आणि त्यांना त्या ठिकाणी विचारणा केली आहे. साहेब, जर खत देणं होत नसेल तरी वाळू पेरण्याची परवानगी तरी द्या. एरी असंही मरायलो तसंही मरायलो. आज दर दिवसाले 7 ते 8 शेतकरी आत्महत्या करतायत. जर उत्पन्नच नाही झालं तर आणखी 10-5 शेतकरी वाढतील. म्हणजे जगाचा पोशिंदा असलेला एका दाण्याचे 1000 दाणे करणाऱ्या शेतकऱ्यांना इथं कुठल्याही कवडीमोल किंमत उरलेली नाही. म्हणून ते मरू द्यायचं असेल तर ते वाळू पेरण्याची परवानगी द्या. आज जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना ही वाळू त्या ठिकाणी दिली, दाखवली, एक निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं 8 दिवसामध्ये जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जर खत उपलब्ध झालं नाही, खत मिळालं नाही तर तुमच्या बुडाखालची त्या ठिकाणी खुर्ची उचलून नेऊ आणि येलदरीच्या धरणात त्या ठिकाणी विसर्जन करू. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, त्यांच्या घामाला त्या ठिकाणी प्रतिष्ठा मिळणार नाही, त्यांच्या कष्टाला त्या ठिकाणी न्याय मिळणार नाही, शेतकऱ्यांना खत मिळणार नाही, तोपर्यंत क्रांतिकारी शेतकरी संघटना स्वस्त बसणार नाही, एवढं मात्र निश्चित आहे. परवानगी मागितली वाळू पेरायची, भेटली परवानगी खत पेरायची की वाळू पेरायची? नाही, जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडे याचं उत्तरच नव्हतं. त्यांना ज्यावेळेस आम्ही विचारले की साहेब आता जिल्ह्यामध्ये डीएपीचं खत कुठंच नाहीये, आम्ही कृषी परवाना निविष्ठधारक व्यापाऱ्यांकडे ज्यावेळेस जातो आणि त्यांना विचारतो की साहेब खरीप हंगाम तोंडावर आलाय, आम्हाला खत द्या, तर ते सांगतात आमच्याकडे खतच नाहीये. जिल्हा कृषी अधिकारी म्हणतात खत आहे, मग खत गेलं कुठं? या कृषी व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी साठे करून ठेवलेले आहेत. जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर डीएपी खताचे साठे झालेले आहेत आणि हंगामाच्या तोंडाला आवाच्या सव्वादारांनी खत विकायचं, शेतकऱ्यांना लुटायचं, हा कारभार हिंगोली जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि जिल्हा कृषी प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही. मला सांगा ना, खतच नसेल तर वाळू पेरणार नाही शेतकरी तर काय करेल? खरीप हंगाम तोंडावर आलाय ना. ही सगळी परिस्थिती या हिंगोली जिल्ह्यामध्ये निर्माण झाली. कुठेतरी देशाचे पंतप्रधान म्हणतायत की खताचा वापर जे आहे ते काटकसरीने करा, रासायनिक खताला कुठेतरी टाळा आणि स्वदेशी असेल वस्तू इतर शेती उपयोगी पडणार आहे याचा वापर करा. ह्याचा परिणाम काय म्हणावा लागेल काय? नाही, सुरुवातच त्याने करून दिली ना. त्याने सांगितलं ना खत पेरा, त्याचेच फोटो येतात ना त्या याच्यावर, डीएपी वर, आणखी कोणत्या त्या युरियावर. आता ते काय भारतीय काहीतरी नावं यायले, म्हणजे सुरुवात त्यानेच करून दिली आणि आता तेच म्हणतात पेरू नका. म्हणजे आता सेंद्रिय शेत जनावरच नाही राहिले, कमी प्रमाणात जनावर राहिले. म्हणजे आम्ही काहीच नाही म्हणूनच आम्ही या ठिकाणी वाळू घेऊन आलो. बाबा शेतही नाही आणि खतही नाही तर वाळू पेरण्याची तरी परवानगी द्या, असंही म्हणायलो. 15 लाखापासून सुरुवात झालेला जो प्रवास आहे देशाच्या पंतप्रधानांचा, ते हे पेरू नका, ते खाऊ नका, हे करू नका, इथपर्यंत येऊन ठेपला. आता उद्या फक्त कपडेच घालू नका एवढंच त्याने सांगायचं राहिलं. म्हणजे शेतकऱ्यांना ते असंही मारायले तसंही मारायले. पण त्यांनी स्पष्ट आवाहन केलं की रासायनिक खतं पेरूच नका, स्वदेशी म्हणजे ऑर्गॅनिक शेती करा, सेंद्रिय पद्धतीने शेती करा, असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. अहो, सेंद्रिय सांगितलं त्यांनी, पण आता जनावर खतच उपलब्ध नाही आहेत ना. मग एकीकडे त्याने एक आवाहन करायचं, एकीकडे सांगायचं, दिशाभूल करायची, अशा प्रकारे सगळा कारभार चालू आहे. म्हणून इथले सगळे शेतकऱ्यांची फसवणूक आहे. त्यांचं अनुकरण इथले कृषी विभागाचे लोक करतायत. तेही सांगतात की खतं आहेत आणि खतं नाहीत. म्हणजे कोण खरं बोलायला आणि कोण खोटं बोलायला हेच या ठिकाणी मेळ बसायला तयार नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. पालकमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक पार पडली कालच्या 1 तारखेला. त्या बैठकीत सांगण्यात आलं की पुरेसे खतं आहेत म्हणून. मग तुम्ही खतं पुरेसे असताना आंदोलन का करता? अहो, ते पालकमंत्र्याचं तर नावच घेऊ नका. ते फक्त झेंड्यालाच येते बाबा, झेंडा फडकवते, ऑनलाईन मिटिंगा घेते, जिथं निधीचा कार्यक्रम असला तिथं काजू बदाम खातात आणि चुपचाप चालले जातात. शेतकऱ्याचं देणं घेणं नाही. आणि या जिल्ह्यात शेतकऱ्यांना, नागरिकांना पाणी नाही पियायला, जलजीवनच्या नावाखाली करोडो रुपयाचे घोटाळे झाले. शेतकऱ्यांना या ठिकाणी युरिया भेटायला तयार नाही, डीएपी भेटायला तयार नाही, चकार शब्द नाही. शेतकऱ्यांना पीक विमा मिळायला तयार नाही, एक शब्द पालकमंत्री बोलायला तयार नाहीत. आणि ते फक्त झेंड्यापुरते मंत्री आहेत. त्यांना इथला कुठलाही देणं घेणं नाही. झेंड्याला यायचं, झेंडा फडकवायचा, त्यांच्या ऑनलाईन बैठका करायच्या, आर्थिक नियोजन त्या ठिकाणी बसवायचं आणि चाललं जायचं. एवढंच काम या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याचं आहे. तुम्ही म्हणताय की पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच ही रासायनिक खताची सुरुवात केलेली आहे, मग त्यांना तुम्हाला काय प्रश्न विचारायचा आता? आम्हाला एवढंच सांगायचं आहे की देशाचा जो काही अन्नदाता आहे, देशाचा जो काही पोशिंदा आहे, एका दाण्याचा त्यांना त्या ठिकाणी
चांगल्या प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी नियोजन करायला सांगा. तुमचा कृषी विभाग त्या ठिकाणी झोपला आहे, त्यांना झोपेतून उठवा. शेतकऱ्यांच्या बाजूला त्या ठिकाणी लक्ष द्यायला सांगा. शेतकरी आज दर दिवसाला 7-8 शेतकरी आत्महत्या करताय. रोजच्या दिवसाला 10-20 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यावर तुम्हाला जाग येणार काय? हा कृषी प्रधान देश आहे. इथल्या शेतकऱ्यांचा विचार करा. शेतकऱ्यांना योग्य ते शेतीसाठी लागणारं, मशागतीसाठी लागणारं शेतकऱ्यांचे बियाणं उपलब्ध करून द्या, एवढंच आमची मागणी असणार. सध्या खरीपाची पेरणी जवळ आलेली आहे. आंतर मशागतीचे कामं सुरू आहेत. शेतामध्ये ट्रॅक्टरला डिझेल नाही, बँकेमध्ये पैसे नाहीत आणि असं सगळीकडे तुटवडा भासतो शेतकऱ्यांना. येणाऱ्या काळात शेतकरी अडचणीत येणार आहे. यासाठी शेतकरी कार्यकर्ते, शेतकरी नेते म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण कसं उभे आहात? नाही, निश्चितपणाने या नरेंद्र मोदी सरकारने, या भाजप सरकारने शेतकऱ्यांना रस्त्यावर आणून ठेवले. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचं काम या इथल्या सरकारने केलेले. काय सांगतात नरेंद्र मोदी की खत वापरू नका? मला सांगा ना तुम्ही, शेण खतच आमच्याकडे नाही आणि जनावर नाही. आज मला सांगा, सेंद्रिय शेतीवर शेती होत नाही दादा. शेती करायची असेल तर तुम्हाला रासायनिक खताचा वापर करावाच लागेल. सेंद्रिय शेतीवर इथला शेतकरी, इथलं हवामान त्याला सूट होत नाही. सेंद्रिय शेतीवर म्हणजे शेतकरी शेती करू शकत नाही. आणि या भाजप सरकारने यांनी सांगितलं सोनं घेऊ नका. अरे शेतकऱ्यांना खत द्या ना. या ठिकाणी आम्ही इथं आल्याच्या नंतर जिल्हा कृषी अधिकारी मदत खत आहे, त्या ठिकाणी खत दुकानावर गेल्यावर दुकानदार म्हणतात आमच्याकडे खत नाही. मग शेतकऱ्यांनी पेरायचं काय? हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालाय. आणि नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना गळफास लावून घेण्यास मजबूर हे सरकार करतंय. याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय आणि भाजपलाही सांगतोय की सेंद्रिय खतावर शेती होत नाही, त्याला रासायनिकच खतं लागतात. कारण शेती आमचा बाप करतोय, शेती आम्ही करतोय. तुम्ही तिथं त्या ठिकाणी बसून शेती करत नाहीत. या सरकारचा आम्ही जाहीर तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. शेतकरी म्हणून याच्यावर काय प्रश्न, शेतकरी म्हणून काय समस्या काय? तुम्ही आलात आंदोलनामध्ये. मला शेतकरीच्या अगोदर त्याने रासायनिक खताची लालसा लावलेली आहे शेतकऱ्यांना. आता सांगतात की सेंद्रिय शेती नाही. आता आम्ही जी सेंद्रिय शेती करायची, आता आम्ही गुराढोरा हेच रासायनिक शेती खतं आल्यामुळं आम्ही ते ही वापरणं सुरू केलं. त्याच्यामुळं सेंद्रिय जनावर गुरढोरा आमचे कमी झाले. आम्ही गुरढोरा कमी झाल्यामुळं आज आम्ही हे सेंद्रिय खत आणायचं कुठून? आता ते करायचं तयार कधी? आणि ही जी लालसा लावली आम्हाला रासायनिक खताची, आता याच्यात आम्हाला तुटवडा करतात. आता आम्ही रासायनिक आपण बघतोय की शेतकऱ्यांना जे आहे ते रासायनिक खतं मिळत नाही, तर युरिया मिळतो तो बोगस मिळतोय, असाही आरोप या शेतकऱ्यांनी केलेला आहे. खरं तर पुढच्या 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांना जर मुबलक खतं मिळाले नाही, तर खतं जर सगळे जर नाही मिळाले, तर पुढच्या 8 दिवसानंतर जे आहेत ते याच सर्व कृषी अधिकारी कार्यालयातील खुर्च्या आम्ही येलदरी धरणात टाकू, असाही इशारा या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन सायनाथ शिंदेसह मी रमेश शेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.